सर कालपासून गेले 2 दिवस कोकण रायगड दौऱ्यावर आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. पोलादपूरच्या सभेला तुम्ही देखील उपस्थित आहात, काय सांगाल? असं आहे की गेले 2 दिवस आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 4 आणि 5 तारखेला ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेबरोबर प्रत्यक्षपणे संवाद साधायचं काम ते करतायत आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते आज या ठिकाणी पोलादपूर या ठिकाणी येत आहेत. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधू इच्छितात. तुम्हाला काय विचारायचं विचारा. त्याचबरोबर या दौऱ्यावरून काय केले जाते खास करून आशिष शेलार यांच्याकडून की हिरवे झेंडे घेऊन फिरत आहेत. बिल्किस बानोचा खूप आलेला दिसतो या. असं आहे की या जनसंवाद यात्रेपाठीमागचा हेतू हा आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की जून 2022 भारतीय जनता पार्टीनं उद्धव साहेबांची शिवसेना फोडली. त्यानंतर जुलै 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आमचा पक्ष फोडत असताना सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की शिवसेनेवर राज्यपालांनी अन्याय केला, शिवसेनेवर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला, शिवसेनेवर विधानसभा अध्यक्षांनी अन्याय केला, शिवसेनेवर निवडणूक आयोगानं अन्याय केला आणि परवांच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर आम्ही जनतेची पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये उद्धव साहेबांनी जाहीर केलं होतं की आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आणि जनतेच्या दरबारातच उद्धव साहेब आता न्याय मागायला आलेले आहेत. आपण हा मिळणारा प्रतिसाद बघितला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की उद्धव साहेबांना जनता न्याय निश्चितपणे देईल अशा प्रकारचं चित्र आहे. आणि ज्यांनी म्हणून उद्धव साहेबांचा किंवा पवार साहेबांचा पक्ष फोडला त्यांना जनता धडा शिकवेल हाच या जनसंवाद यात्रेतून संदेश हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. गोगावलेंचा आणि आदिती तटकरे यांचा हा मतदारसंघ आहे. गोगावलेंवरती जोरदार टीका आपल्याकडून वारंवार करण्यात येत होती. ते त्या गटामध्ये गेल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात होते. ते आम्हीच निवडून येऊ पुन्हा असं देखील त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ते शिंदेंबरोबर गेले तेव्हा त्यांना असं वाटत होतं की जनता आपल्याबरोबर आहे. परंतु हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपली राजधानी या ठिकाणी वसवली, या ठिकाणी राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांना झाला आणि त्याच शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर टकमक नावाचं एक टोक आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या टकमक टोकावरून खाली ढकलून दिलं जायचं. माझी खात्री आहे ही लोकशाही सध्या देशामध्ये आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणी अशा प्रकारच्या वल्गना करतायत त्यांना लोकशाही मार्गानं टकमक टोक दाखवतील आणि त्यांचा राजकीय कायमचा कार्यक्रम करून टाकतील. आशिष शेलार हे नेहमी वाचाळवीरांसारखे बोलतच असतात. उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कोणाचा झेंडा घेतला यापेक्षा इक्बाल मिरचीची प्रॉपर्टी घेतलेले प्रफुल्ल पटेल त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी झेंडा घेतलेला आहे का? त्या ठिकाणी याकूब मेमनची कबर तुम्ही त्या ठिकाणी सजवण्याची नटवण्याची तुम्ही सुपारी घेतली का काय? तुम्ही ज्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तुमची साफ बेइज्जत करून टाकली त्यांना पुन्हा तुम्ही मांडीवर घेतलं. त्यामुळं आशिष शेलारांचं नेहमीचं वक्तव्य हे शेंबूड माझ्या नाकाला आणि मी हसतो दुसऱ्याला अशी आशिष शेलारांची अवस्था आहे. सूर्यकांत दळवींनी भाजपामध्ये प्रवेश केला. ते दिल्या घरी त्यांनी सुखी राहावं असा मी त्या ठिकाणी संदेश देतो. परंतु एक गोष्ट मात्र मला प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे की वर्षानुवर्षे असलेले आमचे सहकारी या पक्षामध्ये असलेले सहकारी जातात हे थोडंसं नाही म्हटलं तरी मनाला वेदना देणारं आहे. गेले ते सर्रास कावळे असं मी म्हणणार नाही आणि म्हणून सूर्यकांत दळवींसारख्या एका जुन्या जाणत्या माणसानं न जाणं हेच बरं होतं. इथं ते मानासन्मानात राहिले असते. परंतु भारतीय जनता पार्टी आता त्यांना तिथे सतरंजा उचलायला लावेल एवढं मी सांगतो.
मी त्या विषयावर भाष्य करू इच्छित नाही. मी एवढंच म्हणालो की असे आमचे जुने जाणते वर्षानुवर्षाचे असलेले सहकारी जेव्हा जातात तेव्हा मनाला वेदना होतात, हे मान्य केलंच पाहिजे. भुजबळ भाजपमध्ये जातील असा दावा जो आहे तो अंजली दमाने यांनी केला. त्यांनी ट्विट देखील अशा पद्धतीने केलं. सध्या भुजबळ हे अजित पवार गटाचे राहिलेले नाहीत, तर ते भाजपच्या एका प्रमुख नेत्याच्या बोटावर, इशाऱ्यावर आणि त्यांच्या तालावर नाचणारे नेते राहिलेले आहेत. त्यामुळं भाजपा भुजबळांना घ्यायला आतुर असली तरी मला असं वाटतं की ज्या भाजपानं भुजबळांना 2.5 वर्ष जेल दाखवलं त्या भाजपा त्यांना घेईल आणि आपलं नाक कापून घेईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, या छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्या. कोण कोणाच्या संपर्कात आहे याचा विचार करू नका. उद्धव साहेबांना मिळणारा जो रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे, तिकडे लक्ष द्या. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.